बातम्या आहे चिंचवड गाव येथून। पिंपरी चिंचवड शहरात गेले एक आठवड्यापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जून महिन्यातच पावसाने दडी मारल्यानंतर जुलै महिन्यात जोरदार पावसाचे आगमन झाले। पिंपरी चिंचवड शहरात कुठेतरी पावसाची कमतरता जाणवत होती, ती गेल्या आठवड्याभराच्या पावसाने भरून निघाली आहे। मावळ येथील पवना धरणाच्या क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस आल्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत आहे। याच पावसामुळे पिंपरी चिंचवड मध्ये येणाऱ्या पवना नदीला पूर आलाय आणि त्यामुळे पुराचे पाणी चिंचवडगाव येथील मोरया गोसावी गणपती मंदिरात शिरले आहे। मंदिराचा परिसर जलमय झाला असून दरवर्षी पावसाळ्यात या मंदिराचा काही भाग पाण्याखाली जातो। मंदिरात नदीच्या पुराचे पाणी शिरल्यामुळे काही काळ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येते। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। पिंपरी चिंचवड शहर पावसाची आतुरतेने वाट पाहत होता। आपण जर पाहिलं तर जून महिना अख्खा कोरडा गेला, पिंपरी चिंचवडमध्ये कुठेच पावसाचे संकेत नव्हते। आपण जर पाहिलं तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि मागचे काही दिवस पाहिले तर पिंपरी चिंचवड शहर अक्षरशः कोरडा होता। गेली 2-4 दिवसापासून पिंपरी चिंचवड शहरात जोरात पावसाने हजेरी लावली आहे। आपण आता आहोत चिंचवडगाव येथील सुप्रसिद्ध मोरया गोसावी गणपती मंदिरात। माझ्या मागे पाहू शकता आपण, पावसाचा जोर एवढा वाढला आहे की मंदिरात अक्षरशः पाणी शिरलं आहे। मावळमधून पवना नदीचं उगम होतं। आपण पाहू शकता माझ्या मागे हा सर्व मंदिराचा परिसर जलमय झालाय। काल या ठिकाणी गुडघाभर पाणी होतं, आता कुठेतरी पाणी उतरायला सुरुवात झाली आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे की पवना नदीचं धरणात जेव्हा पाणी सोडतात त्यावेळेस ह्या परिसरात पाणी शिरतं, पण अद्यापही पवना धरणमध्ये पाणी भरलेलं नाही आहे। तरी एवढा जोरात पाऊस होता त्यामुळे ह्या परिसरात पाणी शिरलं आहे। गेल्या हफ्ताभरात जवळजवळ 500 मिलीमीटर ह्या ठिकाणी पाऊस झाला आहे। आपण माझ्या पाहू शकता की संपूर्ण परिसरात पाणी भरलेलं आहे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।